असा काही विषय झाला असेल की आपल्याला डायरेक्ट सरकारी दवाखान्यामध्ये जावं लागलं. गणपती बाप्पा मोरया. दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती निमित्त आमची इथं राहतो सप्ताह. मग काय त्याचमुळे रोज हरिपाठ आणि कीर्तनाचा कार्यक्रम राहतो. मग काय तेच बघायला आपली माऊ आणि आपण गेलो होतो. मग काय त्यांचं बघून पण माऊ हरिपाठ करायला लागली. आणि आपली संस्कृती टिकून ठेवणं आपल्या हातात आहे. आणि मित्रांनो 4-5 दिवस सप्ताह होता पण एरियातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं. मग काय मित्रांनो नंतर आलो होतो कबड्डीच्या ग्राउंडवर. बोल बजरंग बली की जय. त्याच्यात एवढी गॅस टंचाई होईल असं वाटलं नव्हतं. आणि इकडे चिप्स तळायलाच गॅस राहिलेला नाही. बंद पड गए. गॅस नाही ना. गॅस नाही अरे आपण बघू शकता मित्रांनो तुम्ही आमच्या मनमाड शहरामध्ये हे चिप्स बिप्स काय तळायला डायरेक्ट गॅसच शिल्लक नाही. आता तुम्ही म्हणत असाल आम्ही सरकारी दवाखान्यात का बरं आलो. आमच्या मनोभावला झाला तर छोटासा मोठासा प्रॉब्लेम. तोच प्रॉब्लेम नीट करण्यासाठी आम्ही आलो होतो सरकारी हॉस्पिटल. मग काय नंतर ऑफिस आलो आणि इथं कीर्तनाचा कार्यक्रमाला सुरुवात होऊन गेली. मग काही जण म्हटले महाराज तो आनंद आम्ही पण परमार्थ होतो. आणि प्रत्येक जण कीर्तन एकदम शांतपणे ऐकत होतं. सगळ्या प्रयोग विलास भाऊ पण एका जागेवर कधी शांत बसत नाही. आणि मित्रांनो सार्वजनिक कार्यक्रम म्हटलं म्हणजे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. जे कुठे 8 आणि 10च्या आत येतील त्यांना विचारा. तरी आता यावर्षी 5 वर गेलो. आणि कीर्तन झाल्यानंतर रोज चर्चा करावंच लागते. आणि साऊंड सिस्टीम नसली तर कोणताच कार्यक्रम होऊ शकत नाही. कीर्तनाला याच्याशिवाय पर्याय नाही. आणि गॅस टंचाईमुळे पूर्ण जुने दिवस वापिस येऊन गेले. आणि याला काय म्हणता कमेंट मध्ये नक्की सांगा. सर्व मध्ये रोज टाइम कसा जायचं कळत सुद्धा नव्हता. बघा आमचं सुंदर असं बजरंग बलीचं इकडं काय आहे जो बाहेर झोपायचे दिवस चालू झाले उन्हाळा लागलाय. आणि इकडे मच्छर मारायचं काम चालू झालं बॅटनी. माणसाला काय बाहेर झोपू दे ना मच्छर.